कीर्तनरूपी सेवे करतात विद्येला अभंग जगतमान्य जगद्गुरु आणि वैराग्याचे महामेरू कलश खाणी शोभणारे तुकोबराई यांचा 3 चरणाचा अभंग सांगितला. अभंग जरी 3 चरणाचा सांगितला असला तरी वारकऱ्यांच्या दृष्टीने हा 4 चरणाचा अभंग सांगितला. कशामुळं तर हा बाळक्रीडेमधील अभंग सांगितला आणि बाळक्रीडेमधील अभंगाला माझी वाणी तुझे वर्णी गुणनामा असं ध्रुपद लावावं लागतं हरिपाठासारखं बरं का. तर या अभंगातून तुकोबराय काय सांगतात तर या अभंगातून भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारामध्ये चरित्र केलं याचं वर्णन या अभंगामध्ये केलं. तर भगवान परमात्म्याने 2 प्रकारामध्ये चरित्र केलं. येदशे चरित्र केले नारायणी रांगता गोधने राखीत आहे. तर रांगत असताना आणि गायी राखत असताना चरित्र केलं आणि अनेक प्रकारची भगवान परमात्म्याने रूप घेतली बरं का. आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवंताने अवतार घेतला असा या अभंगाचा सरळ अर्थ. विठ्ठल आता वक्त्याचं कर्तव्य असतं 2 मिनिटं परिहार द्यायचा असतो. तर प्रत्येकाला माहित आहे तरी अधिक मासानिमित्त आपले खरंच परिवार यांनी या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन केलं. तर सप्ताहाचं निमित्त सांगितलं अधिक मास. अधिक मास जर नाही कळलं तर त्याला दुसरं नाव सांगितलं मल मास. ते पण नाही लक्षात आलं तर पुरुषोत्तम मास. आणि नाहीच कळलं तर धोंड्याचा महिना. कशाचा धोंड्याचा महिना. त्यानिमित्त या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. या सप्ताहामधील काल्याच्या कीर्तनाची सेवा माझ्याकडे आली. आमचे बापू असतील त्यांनी फोन केला आणि सांगितलं महाराज कीर्तन करावं लागेल बरं का. आमचे खरकमल बापू असतील, आमच्या निर्मलाई साहेब असतील, आमच्या मीराताई असतील, मोराताई असतील, आमच्या यशोदाताई असतील, सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह चालू आहे. आणि विशेष करून बापूंचे चिरंजीव नरेश दादा यांनी मोठ्या प्रकारे काय केलं तर सप्ताहाला सहकार्य केलं आणि समस्त ग्रामस्थ असतील या ठिकाणचे. आणि त्यानंतर सप्ताह करत असताना समागमाशिवाय कार्यक्रम होत नाही. नोहे ऐकल्याचा खेळ म्हणून मेळ गेला. एकटा कीर्तनकार कीर्तन करू शकत नाही. त्यासाठी गायनाचार्य लागतात, मृदंगाचार्य लागतात, ऐकणारे लोक लागतात बरं का. या ठिकाणी विचार केला सर्व लोक महान सांगितले बरं का. आमचे गायनाचार्य पण महान सांगितले, मृदंगाचार्य महान सांगितले, ऐकणारी लोक महान, शिष्टीमाले पण महान, सर्व लोक महान. फक्त कीर्तनकार लहानपण नाही बरं का. मग त्यामुळे आता कसं 1 तास आपल्याला सेवा करायची आहे. पण सर्व गायकऱ्यांचं नियोजन करत असताना आमचे सूरज महाराज यांचा सिंहाचा वाटा सांगितला बरं का. कशामुळं तर एखादा मनुष्य रस्त्याने चाला बरं का, त्याचा मोठा ॲक्सिडेंट झाला, एखाद्याचा पाय जर तुटला तर लोक काय म्हणतील त्याचा पाय गेला तर तो काय होईल अपंग म्हणून जगेल बघा. एखाद्याचा हात तुटला तर माणसं काय म्हणतील तो खोळपा म्हणून जगल. एखाद्याचा डोळा गेला तर तो आंधळा म्हणून जगल बरं का. पण एखाद्याचं हृदयच बंद पडलं तर माणूस कधी जगू शकतो का? अजिबात नाही बघा. तसं आपल्या सत्याचं हृदय म्हणजे सूरज महाराज सांगितलं बरं का. नियोजन केलं आणि या ठिकाणी कीर्तन ऐकायला पण भरपूर लोक सांगितले बरं का. तुमचं पण आभार मानतो. जर कीर्तन ऐकाय कुणीच नसतं, कीर्तन सांगायचं कुणाला, एकरात मांडवून ऐकाय 5च पांडव बघा. पण या ठिकाणी लोक भरपूर सांगितली. सर्वांचा आभार मानतो. कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये असा नेम सांगितला, सप्ताह 3 दिवसाचा असो, 5 दिवसाचा असो, 10 दिवसाचा असो किंवा 1 महिन्याचा असो, तर सप्ताहाचा शेवट नाही, सप्ताहाची काय म्हणायची त्याला सांगता म्हणायची बरं का. मग सप्ताहाची सांगता करत असताना काल्याच्या कीर्तनाने सांगता करावी लागते. आणि एकदा काला झाला की त्या ठिकाणी सप्ताहाची सांगता होते. परत वारकऱ्यांनी आपापल्या घरी जायचं असतं. आणि जरी चुकून काला झाला आणि परत एखादा बुवा आला तर त्याला परत म्हणायचं का आला म्हणून काला.
बरं का. म्हणजे कसं असतं या ठिकाणी भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचा आपण उच्चार करायचा असतो. चरित्र ते उच्चारावे आणि केले देवे गोकुळी. असा भगवान परमात्म्याने कोणत्या कामासाठी अवतार घेतला याचा विचार करत असताना भगवद्गीतेमधील 4थ्या अध्यायामधील 7 नंबरच्या श्लोकामध्ये सांगितलं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्यावेळेस धर्माला ग्लानी येते, धर्म बुडायला लागतो, त्यावेळेस भगवान परमात्मा अवतार घेत असतो. या पृथ्वीवरती धर्म बुडायला लागला, अनेक प्रकारचं पाप वाढलं. जे ऋषी मुनी होते ना ते यज्ञ जरी करायला लागले तर राक्षस लोक यायची आणि यज्ञ मोडून टाकायची. त्यांच्या भीतीने जे ऋषी मुनी होते ना ते वनामध्ये निघून गेले. मग त्यावेळेस मनुष्य कोणताही पापाचा भार सहन करू शकतो बरं का. पण आपली पृथ्वी माता हे का नाही, तिला आता पापाचा भार अजिबात सहन होत नाही. तिला गायीचं रूप धारण केलं आणि गायीचं रूप धारण करून ती ब्रह्मदेवापाशी गेली आणि सांगू लागली, बुडविला अधर्म झाला फार सोसवेना भार मज आता. पिताश्री एवढं पाप वाढले आता मृत्यू लोकांमध्ये, मला पापाचा भार सहन होत नाही, तुम्ही काही करून उपाय करा. मग ब्रह्मदेवांनी सांगितलं, बाळा माझ्याकडे फक्त उत्पत्तीचं खातं सांगितलं, संवाराचं खातं हे भोलेनाथांकडे सांगितलं, पण या जगाचं पालन पोषण करण्याचं खातं कोणाकडे सांगितलं? हा तर विष्णुदेवाकडे सांगितलं. वा, असं मोकळ्या मनाने उत्तर द्यायचं बघा. असं मोकळ्या मनाने उत्तर दिलं की आम्हाला काय वाटतं, कीर्तन करा थोडंसं बरं वाटतं. सगळ्याचं मन लई मोकळे, तुमचं मन मोकळं आमचं किसं मोकळं. हा पहिल्यापासून मोकळाच आहे बघा. हा म्हणजे असं उत्तर द्यायचं. भगवान विष्णूकडे काही सांगितलं तर जगाचं पालन पोषण करण्याचं खातं सांगितलं. सर्व देव देवता निघाले बरं का आणि विष्णुदेवांकडे गेले आणि त्यांच्याकडे काहीतरी मागणी मागायची आहे. त्यांच्याकडून काहीतरी काम साधून घ्यायचे. एखाद्याकडून जर आपलं काम साधून घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? हा बोलत चला, मोठ्याने बोला नाही तर तुम्हाला मर्यादेची शिकवते. हा गोड बोलावं लागतं, त्याची स्तुती करावी लागते बघा. आपण सहज म्हणायचं, वा माऊली तुम्ही काय पकवाज वाजवता. आमच्या माऊली महाराजांना असं गोड बोललं की त्यांच्या गंगाखेडमध्ये एकतरी तारीख फिक्स होती बघा. आमच्या सूरज महाराज वा तुम्ही चांगल्या प्रकारे नियोजन करता, आमच्यावरती खूप प्रेम करतात आणि फोन केल्यानंतर चैतन्य महाराज तुम्हाला कीर्तन करावं लागलं असं नाही म्हणते, तुला कीर्तन करावं लागेल. हा म्हणजे असं म्हटल्यानंतर असं गोड बोललं ना तर काय होतं, सप्ताहामध्ये एकतरी तारीख फिक्स होते. फक्त आपण स्तुती करावी लागते. आणि सर्व देवदेवता भगवान विष्णूंकडे गेले, त्यांची स्तुती सुरू केली. श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवादिदेवा कृपाळू आजी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सहजरूपा. अशी स्तुती सुरू केली आणि स्तुती ऐकल्यानंतर भगवान विष्णू होते ना त्यांना समाधान वाटलं. आणि एखाद्याची स्तुती केली का नाही त्यांना पण समाधान वाटतं. साखरेपेक्षा गोड काय सांगितली? हा साखरेपेक्षा गोडी स्तुती सांगितली. आणि स्तुती आपण कशी करायची माहितीये का? मनापासून करायची बघा. स्तुतीचा फायदा काय होतो एक दृष्टांत तुम्हाला सांगतो बघा. जुन्या काळामधला दृष्टांत सांगितला. एका सासूबाईंना सुनबाईला सांगितलं तू जा आणि शेजारच्या घरनं थोडंसं ताक घेऊन ये. ताक घेऊन ये असं म्हटल्यानंतर सुनबाई निघाली बरं का. शेजारच्या घरी गेली आणि त्यांचा मुलगा होता ना दारामध्ये बसला होता, उघडात बसला होता बरं का. आणि नाकामधून गंगा यमुना सरस्वती गोदावरी नर्मदा सगळ्या नद्या वाहत होत्या बघा. आणि त्यानंतर माशाचा काय होता, घुमघुमट होता बघा. आणि त्या ठिकाणी ती म्हणती कसा दिसतोय माझा सुभाषचंद्र बोस बरं का. म्हणत तोंडावरती सगळा माशाचा घोष म्हणून कसला तुझा सुभाषचंद्र बोस. मग ती आली काय म्हणली माहितीये का, तुला अक्कल आहे का, कसला गावनेडा मुलगा आहे म्हणली. हा असला मुलगा असल्याच्या दारात पण आम्ही येणार नाही असं म्हटल्यानंतर आईला वाईट वाटलं. म्हणजे माझ्या मुलाला नावं ठेवली. म्हटली तुम्ही कसं काय येणं केलं? काय नाही म्हणले, ताक नेण्यासाठी आली. ताक संपून गेलंय म्हणले. का फक्त वाईट बोलली बघा. नंतर ती सासूबाई कशी गेली. सासूबाई त्यांच्या घरचं ताक संपलंय. 100 गाया असताना ताक कसं काय संपलं म्हणले. तू काहीतरी वाढीव बांधकाम केलं असेल म्हणजे. याला काय म्हणायचं? हा वाढीव बांधकाम बघा. वाढीव बांधकाम तो काहीतरी केलं असेल म्हणले.
काय म्हणली मी असं असं म्हणली, त्यामुळे सगळा राडा झाला म्हणली. ते पातीलं आता राहून दे म्हणली, मी जाते म्हणली. त्या सासूबाईनं पातीलं पण घेतलं नाही, काहीच घेतलं नाही, पुढे गेली आणि तो मुलगा असा उचलला आणि त्याचा मुखाच घेतला. आता काय करावा, गुरु वाटला असेल का मुका, तसंच त्याचा मुखा घेतला आणि म्हणले वा काय म्हणली सुंदर असा मुलगा आहे म्हणली, देवांना लाजवल एवढा सुंदर असा मुलगा आहे म्हणली. बघा काय सांगावं. अशी स्तुती सुरू केली आणि त्याच्या आईला भांडू लागली, तुला अक्कल आहे का, असा उन्हात मुलगा ठेवतात का, रस्त्यावरती मुलगा ठेवतात का म्हणली, हा याला नजर लागल म्हणली. मग आईला पण बरं वाटलं. आत्याबाई कसं काय येणं केलं म्हणजे हे ताक न्यायचं होतं, भरपूर ताक आहे म्हणजे आपण, हा काय काळजी कर नका. मग मी आता सासूबाई काय म्हणले, मी आताच घरी जाते आणि चरबी घेऊन येते. नाही नाही म्हणजे आपल्या घरी चरबी पण आहे म्हणजे, ती पण घेऊन जावा आणि काय करा माहिती का, ताक नंतर माघारी द्या म्हणजे. बघा म्हणजे कशामुळं, फक्त स्तुती केल्यामुळं. अशी भगवान परमात्म्याची स्तुती केली, भगवान परमात्म्याला सगळं कळतं, कसं काय येणं केलं म्हणजे काय सांगू. म्हटले पृथ्वीवरती पाप वाढले, तुम्हाला लवकरात लवकर आता अवतार घ्यावा लागल. भगवान विष्णूंनी शेष नागाला बोलवलं. शेषा प्रति बोले लक्ष्मी शेषाप्रती बोले लक्ष्मीचा पती आणि चला अवतार घेऊ आता. शेष नागाला बोलवलं, चला म्हणले पृथ्वीवरती पाप वाढले, आपल्याला अवतार घ्यायचा. शेषनाग म्हणले अजिबात नाही तुमच्यावर अवतार घेणार म्हटले. का, राम अवतारामध्ये मी तुमचा धाकटा भाऊ लक्ष्मण म्हणून अवतार घेतला होता, तुमच्यामुळं 14 वर्ष वनवास मला भोगावा लागला म्हणला, मी अजिबात अवतार घेणार नाही. पण भगवान विष्णू सांगू लागले, तसं करू नका, तुम्ही आमचं मोठं भाऊ व्हा म्हटले बरं का, मी लहान होतो. मग त्यांना पटलं बघा. आणि आता अवतार घ्यायचा असेल तर भगवान परमात्मा विचार करून अवतार घेतो. आता कोणाच्या पोटी घ्यायचं असेल ना, पण त्यांचं पण काहीतरी पुण्य लागतं. दुसऱ्या बाजूला आपण जर विचार केला तर मथुरेमध्ये कंस नावाचा राक्षस होता. त्याच्या बहिणीचं नाव काय सांगितलं, देवकी. आणि देवकी आणि वसुदेव यांचा विवाह झाला आणि लग्न झाल्यानंतर आपल्या बहिणीच्या रथाचं सारथ्यपणाचं काम कंस करू लागला. त्यांची बोळवणूक करत असताना अचानक काय झाली तर आकाशाची वाणी झाली बरं का. आकाशाची वाणी काय सांगू लागली, आकाशाची वाणी सांगत असे कंसा, आणि माने हा भरवसा बोलण्याचा, आठवाईचा पुत्र वरील तुझशी ऐकोनी मानशी क्रोधावला. अरे कंसा, ज्या बहिणीच्या रथाचं सारथ्यपणाचं काम करतोय ना, तिचा 8वा मुलगा तुला मारणार आहे असं म्हटल्याबरोबर एवढा राग आला बरं का. घेऊन खडग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे. अशी तलवार घेतली तिला मारायला लागला. वसुदेवाने हात धरला. कंसा काय करतोय, अरे स्त्री हत्येचं पातक करतोय म्हणला, हे पाप करू नको म्हणा. जो स्त्री हत्या करतो ना त्याला नरकात पण जागा नाही म्हणला. तुझ्या पराक्रमाची चर्चा तिन्ही लोकांमध्ये होते, स्त्री हत्येचं पातक तुझ्या माथ्यावरती घेऊ नको. तिच्या 8व्या मुलापासून तुला धोका आहे ना, तर आम्हाला बंदी शाळेमध्ये टाक, आम्ही तुला मुलं आणून देतो. मग त्याला पटलं आणि वसुदेव आणि देवकीला त्याने बंदी शाळेमध्ये टाकलं. आणि बंदी शाळेमध्ये टाकल्यानंतर पहिला मुलगा झाला आणि तो पहिला मुलगा घेऊन बरं का वसुदेव कंसापाशी गेले. आणि कंसाने असं पाहिलं, कारण तो आपला भाचा होता, तो म्हणला मी याला मारणार नाही म्हणला, माझा भाचाही म्हणला मला याच्या 8व्या मुलापासून धोका आहे, माघारी घेऊन जावा. माघारी घेऊन जावा म्हटल्यानंतर देवांना काळजी पडली, कंसाचं जर पुण्य नष्ट नाही झालं तर त्याचा वध करता येणार नाही. मग कुणाला पाठवायचं, मग नारद मुनींना पाठवलं. आणि नारद मुनींना तिन्ही लोकांमध्ये मान असतो. स्वर्गामध्ये गेलं त्यांची पूजा असते, मृत्यू लोकांमध्ये गेलं त्यांची पूजा असते, पाताळामध्ये जरी गेलं ना तर नारद मुनीची पूजा असते. नारद मुनी आलं, कशाला आलं, कळ लावाय आलं. आणि प्रत्येक गावामध्ये एकतरी कळीचा नारद असतो. कोण असतो मला नाव सांगा लवकर, तुम्ही सगळे मोठे म्हणताय, मला नाव सांगा. हा
असतो बघा. आणि त्यांना किती सांगा की एखाद्याने कळ लावली तर एखाद्याचं लग्न मोडतं बघा, एखाद्याने कळ लावली सप्ताह बंद पडतो बघा, एखाद्याने कळ लावली तर काय होतं एका दिंड्याच्या 2-3 दिंड्या व्हायला काय जास्त वेळ लागत नाही बघा, येईल हळूहळू अनुभव सगळ्याला प्रश्न असा अवघड असतं बघा. आता आमच्या गावातल्या 5 दिंड्या झाल्या बघा, एकाने कळ लावली फक्त बघा. मग त्यावेळेस नारद मुनी आले, त्यांची पूजा केली. कंसाने कसं काय तुम्ही येणं केलं म्हणले, आता देवांचं काय खरं नाही म्हणले, तू माझा परम भक्त आहे म्हणले, म्हणून तुला सांगतोय तू काय कर, पहिला मुलगा आहे ना तो पण 8वा असू शकतो, तो 8वा आहे तो पण पहिला असू शकतो. कसं काय म्हणला, कमळाच्या 8 पाकळ्या गोल आकार मांडा म्हणल्या, अशा गोल आकार कमळाच्या पाकळ्या मांडल्या. 1 ते 8 म्हणला, आता मोजा, आता 8 पासून उलट मोजा, परत 7 पासून मोजा, 6 पासून मोजा, जो पहिला आहे तो पण 8वा असू शकतो, 8वा आहे तो पण दुसरा असू शकतो. म्हणला देवाचं काय सांगता येत नाही. असं करता करता कंसाने काय केलं, वसुदेव देवकी यांची किती मुलं मारली, लवकरात लवकर उत्तर द्या, माझ्याकडून 1 रुपया बक्षीस घेऊन जावा. तर 6 मुलं मारली बघा. किती मारली? 6 मुलं. आणि त्यानंतर 7वा गर्भ होताना तो योग मायेने रोहिणीच्या उदरामध्ये काय केला, स्थापन केला. आता मला सांगा, ही 6 मुलं वसुदेव देवकीची होती का कंसाची होती, कोणाची होती? असताना ती कंसाची मुलं होती बरं का. आपण बारीक जर विचार केला ना, हिरण्यकश्यपूचा मुलगा कालनेमी तोच उग्रसेनची पत्नी पद्मावतीच्या पोटी जन्माला आला, तो म्हणजे कंस होता. आणि हिरण्यकश्यपूच्या राज्यामध्ये नेम होता की त्याच्या काय करायचं, कुणीही भगवंताचं नामस्मरण करायचं नाही. आणि हिरण्यकश्यपूच्या काळामध्ये बरं का षडगर्भ होते, ते आप काय करायचे, आपल्या आजोबांच्या हिरण्यकश्यपूच्या आज्ञेचं उल्लंघन करून भगवंताची उपासना करत होते. त्यांनी वर मागून घेतला होता, आम्हाला मरण कोणाकडून नको म्हटले, भगवंताची भक्ती करत असताना. मग हिरण्यकश्यपू आला, म्हणला माझ्या राज्यामध्ये राहता आणि माझ्या शत्रूचं नामस्मरण करता, तुम्ही माझे शत्रू आहात, वैरी आहात, मी तुम्हाला शाप देतो, तुम्हाला तुमच्या वडिलाच्या हातून मारावं लागल, असा शाप दिला. आणि ते षडगर्भ पातळामध्ये शेण करत असताना निद्रा देवतेने काय केले, ते वसुदेव देवकी होते ना, बरोबर आहे का, त्यांच्या उदरामध्ये स्थापन केले. त्यामुळे ती 6 मुलं कुणाची होती, असताना कंसाची होती. कंसानं स्वतःची 6 मुलं मारली बघा, म्हणजे हिरण्यकश्यपूचा शाप होता. 7वा गर्भ गेला, आता 8वा येणार आहे. आणि भगवान परमात्मा अवतार घेत असताना कितवा अवतार घेतला त्यांनी, तर 8वा. का तर 8 अंकाला जास्त किंमत सांगितली, का तर 8 अंकाला कोणत्याही प्रकारची काय नसते, गाठ नसते बरं का. बरीचशी लोक आतल्या गाठीचे असतात बघा, जी गपचूप बसतात ना ते आतल्या गाठीची असते ती बघा, जी मोकळ्या म्हणणं हसतात ना ते आतल्या गाठीची नसतात बघा. म्हणजे कसं असं गप बसतात आणि बरं का, आणि आपोआप चांगला करेक्ट कार्यक्रम करतात बघा. असे काही काही लोक असतात बघा. मग आतल्या गाठीची लोकांच्या नादी आपण लागायचं नसतं. मग त्यांनी काय केलं, 8 अंकाला जास्त महत्व दिलं. का तर भगवान परमात्म्याने अवतार घेत असताना पण कितवा अवतार घेतला, 8वा बर का. मला सांगा, आता देवकीच्या उदरी पण बर का जन्म घेत असताना कितवा होता, 8वा. तिथी कोणती होती, अष्टमी होती बघा. आणि ज्यावेळेस भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले देवकीच्या समोर, त्यावेळेस ती मूर्ती किती वर्षाची होती, 8च वर्षाची होती. आणि 8 स्वरूपात कार्य केले. बालकृष्ण, लालकृष्ण, गोपाल कृष्ण, युगल कृष्ण, राधा कृष्ण, श्रीकृष्ण, भगवान कृष्ण आणि योगेश्वर कृष्ण अशी 8 स्वरूपामध्ये कार्य केली. आणि भगवान परमात्मा असे प्रगट झाले बघा. 8 वर्षाची मूर्ती असताना देवकी सांगू लागली बरं का, भगवंता तुम्ही आता लहान व्हा बरं का, जर तुम्ही लहान नाही झाला तर माझा मुलगा कुणी म्हणणार नाही. भगवान परमात्मा परत 7 वर्षाची मूर्ती झाली, 6 वर्षाची, 5 वर्षाची, 3 वर्षाची, 2 वर्षाची, 1 वर्षाची. का तर आईला सांगू लागले, आई माझा 7 नंबरचा भाऊ एवढा होता, 6 नंबरचा एवढा होता, 5 नंबरचा एवढा होता, 4 नंबरचा एवढा होता, तुला तो पाहता आला नाही. अशी त्यांची आठवण करून दिली. आणि त्यांना सांगितलं आता काय करायचं, फक्त मला उचलायचं नंदाच्या घराला, नंदाच्या घराला.